धामणे गावात वणवा लागल्याने गुरांच्या गोट्यासह ट्रॅक्टर जळून खाक। वणव्याच्या आगीत शेकडो आंब्याची कलमं आणि काजूची रोपे देखील जळून झाली खाक। महाड तालुक्यात वन विभागाच्या वतीने कोणतीही जनजागृती होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। महाड तालुक्यात सध्या वणवा लागण्याचं प्रमाण वाढले असून 2 दिवसांपूर्वी शेळटोली गावच्या शेजारी जीर्ण भंगार साफ्याला प्रचंड आग लागली। आणि शेळटोली बौद्धवाडी खैरे बौद्धवाडी यातून थोडक्यात वाचली। याच दिवशी दुपारच्या वेळेस बाजूला असणाऱ्या धामणे गावात देखील या वणव्याने रौद्र रूप धारण केले। धामणे गावच्या शेजारी रानात असणाऱ्या अनंत जाधव यांच्या गुरांच्या गोट्याला भीषण आग लागली आणि या आगीत संपूर्ण गोटा जळून खाक झाला असून या गोट्यात ठेवलेला शेती कामासाठी असलेला ट्रॅक्टर देखील जळून खाक झाला आहे। प्रचंड असं नुकसान झालंय। तर या महाकाय वणव्यामध्ये दिलीप तुकाराम शिंदे यांची 30 कलमे, दगडू बाळाराम पवार यांची गुराची वैरण, किसन मोरे यांची जवळपास 60 आंब्याची कलमे आणि आनंद जाधव यांची 30 ते 35 आंब्याची कलमे या आगीत भस्मसात झाली आहेत। या वणव्यामुळे प्रचंड असे या धामणे गावातील शेतकऱ्यांचं नुकसान झाले असून याचा पंचनामा तलाठी यांच्या मार्फत करण्यात आलाय। मात्र वारंवार लागलेल्या शेतकरी आगीने आता हवालदिल झाला असून शासन नेमके कोणती मदत करणार याकडे लक्ष लागून राहिले असून शासनाने आम्हाला त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकरी वर्गाकडून होत असतानाच वन विभागाच्या कारभारावरती ताशेरे ओढले आहेत। वन विभाग या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून वारंवार गावामध्ये जाऊन पनवेल संदर्भात जनजागृती करावी असे असताना देखील वन विभागाचा अधिकारी मात्र आपल्या कार्यालयाच्या खुर्चीत बसून राहतात की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। लगातार 2 ते 3 दिवस या भागात वणवा लागला असताना देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे कोणतेही लक्ष न देता बघ्याचीच भूमिका घेतली असल्याचं बोललं जाते। त्यामुळे वन विभाग नेमकं करतं तरी काय असा प्रश्न आता निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड।